मला मी टीव्ही लावून बसलो होतो, अरे 5 गेले तिकडे, अरे 6, अरे 10, अरे 15, हा जो आकडा वाढत होता हा तुम्हाला कधी कळत होता? खरं सांगायचं, सगळे लोक ऐकतात. खरं सांगू का, हे मुळात हे जाणार हे मला माहिती नव्हतं. साहेब 21 तारखेला तेव्हा गेले सगळ्या आमदारांच्या बरोबर. तेव्हा 19 तारखेला तेव्हा खरंच मलाही माहिती नव्हतं की साहेब जे आहेत ते आता राज्य म्हणजे विधान भवनातून जे आहेत ते त्या ठिकाणी सुरतला गेले. तिथून पुढे जेव्हा न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी कळलं की असे घटनाक्रम जे आहे ते त्या ठिकाणी झालेली आहे. 19 तारखेला मला संध्याकाळी एक फोन आला आमचे खासदार जे आहेत सहकारी हेमंत पाटीलजींचा, की म्हणाले साहेब बघा कुठेतरी गेलेत. मी बोला अरे हेमंतजी कुठे चेष्टा करताय, फोन ठेवा, मला जरा मी कामामध्ये आहे. परत फोन केला, बघा खरंच साहेब कुठेतरी गेले. मग नंतर टी व्ही चालू केल्यानंतर थोड्या वेळानंतर जे आहे ते न्यूज त्या ठिकाणी चालू झाल्या. तर एवढं जे आहे हे काय गोष्टी ज्या आहेत ते प्लॅन वगैरे करून साहेब त्या ठिकाणी गेले नव्हते. त्या ठिकाणी ज्या आहेत ते त्या गोष्टी घडल्या, त्यांच्याबरोबर ज्या घडत होत्या, त्याच्यामुळे जे आहे ते साहेबांनी तो निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला. आणि तो निर्णय जो आहे जो घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज बाळासाहेबांचे विचार जे आहे ते खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेब करतात.